धन्यवाद. या ठिकाणी अनिकेतजी रावते. इथून दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे जिथे दोन संघ पाहायला मिळतात. युवांस 11 सातपाडी तर एका बाजूला लाखिवली. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल आमच्या कॉम्बॉक्स मधून. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शिवनाथ तर एका बाजूला विराज. गोलंदाजी मार्क वरती तन्मय आलाय. पहिल्या षटकामध्ये सामना 4 षटकाचा असेल याची नोंद असू द्या. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. बिग बॅटल, बिग मॅच. एका बाजूला युवांस 11 सातपाडी तर एका बाजूला लाखिवली. या दोन्ही संघादरम्यान या सामन्याला सुरुवात होते. इथून ग्रीन सिग्नल आलाय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज तन्मय तर एका बाजूला स्ट्राईक एंडला शिवनाथ. पहिलाच बॉल बोलावलाय चेंडूला. इथून मात्र ट्रम लाईनच्या बाहेर खराब चेंडू. अतिरिक्त धाबेने त्या ठिकाणी सुरुवात. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली. या अवांतर धाबेने खातं ओपन झालंय लाखिवली संघाचं. नक्कीच पहिलाच बॉल थोडासा ऑप्शनच्या बाजूला राहिला आणि त्याच कारणास्तव वाईट बॉल. यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ लाईन जरूर चांगला स्लाइस केलाय चेंडूला. तितकं चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का. इथून फंबल जरूर झाली. फेकी प्रॉपर नव्हती. त्याच कारणास्तव इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. गोलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी तन्मय. यावेळी सप्रतिम प्लेइंग अवे द बॉडी. शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय चेंडू. इथून 22च्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 धावा धावफलकावरती. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धावा. गोलंदाज तन्मय आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती चांगली गोलंदाजी. यावेळी सप्रतिम इनसाइड आउटचा फटका. तिथून चेंडू सरळ येईल सीमा रेखा पार. चौकार आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 या आकड्यावरती 8 रन ऑन दी बोर्ड. कारण की असे चेंडू हाताळाल त्याच्यावरती पनिशमेंट केलं जाईल. कारण की नक्कीच चेंडू सरळ चौकारामध्ये कन्वर्ट केला गेला आणि महत्वाचा चौकार त्या ठिकाणी विराटच्या बॅट मधून चौकार आलाय जरूर. लाखिवली संघ आहे तर एका बाजूला युवांस 11 सातपाडी संघ. दोन्ही मातंबर, दिग्गज, तुल्यबल आणि लौकिक संघ आहेत. गोलंदाज तन्मय आहे. चांगली गोलंदाजी हाताळतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ आपण पाहिला या पॉवर प्लेच्या षटकामधील. गोलंदाज पुन्हा एकदा तन्मय तर एका बाजूला विराज. यावेळी चांगला शॉट सिलेक्शन आहे. फंबल झाली त्या ठिकाणी. इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू सरळ येईल. नो चान्स फॉर द फिल्डर अँड 4 रन. 4 धावा मिळतील या ठिकाणी आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. 12 धावा. काही जबरदस्त कुठेतरी चुकी झाली इथून क्षेत्ररक्षकाकडून आणि इथून मात्र चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक आपण पाहिलं तर 12 रन 12 धावा धावफलकावरती लागला गेला. कारण की चांगली सुरुवात आतापर्यंत लाखिवली संघ पाहायला मिळतोय. तन्मय आहे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. रिव्हर्स डेम पॉवरफुल सक्सेसफुल. 1 बाउन्स क्लिअर करेल या ठिकाणी सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच डुक्कर तर नाही पळाला पण इथून चेंडू जरूर पळाला या ठिकाणी. हॅट्रिक चौकार. यावेळी सॅक्रोत लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी लावड अपील होती पंचांकडे. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय. 17 या आकड्यावरती. 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज
लाखिवली संघ जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना 17 या आकड्यावरती विदाउट लॉस ऑफ विकेट. गोलंदाज त्या ठिकाणी ईशान आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाजी मार्क वरती ईशान. तर इथून लाखिवली संघाने काही जबरदस्त सुरुवात. पहिलं षटक आपण संपुष्टात आलं. धावफलक पाहिलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन होती बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. यावेळेस पहिलाच बॉल कुठेतरी खराब चेंडू हाताळला गेलाय. त्या ठिकाणी वाईट प्लस 22 एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होतील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय लाखिवले. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा जरूर इरादे स्पष्ट केले होते फलंदाजाने. याही वेळेस 22च्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 20 रन ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काही जबरदस्त या ठिकाणी सुरुवात म्हणता येईल. खराब गोलंदाजी ईशान करतोय आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा ईशान, तर एका बाजूला विराज. यावेळेस काय जबरदस्त फटका सजवलाय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. पहिला गडी गारद होत असताना लाखिवली संघाचा विराज बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. इथून नवीन फलंदाज विशाल आलाय. गोलंदाज ईशान, तर नवीन फलंदाज विशाल आलाय. विशाल कामगिरी करेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कोलवर टप्प्याची लेंथ लाईन, त्याच्यावरती सरळ पॅडचा वापर, पण इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली गेली. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. 21 रन ऑन दी बोर्ड, 21 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय जरूर. चेंडू बराच काळ हवेत आहे. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला जरूर. नो प्लस एकंदरीत 2 धावा, 2+1 एकंदरीत 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. आणि या 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. 24 ऑन दी बोर्ड. ब्रेडचा सिग्नल आलाय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. नक्कीच लायसन्स असेल या चेंडूवरती फलंदाजाला. फलंदाज पण पहिला शिवनाथ. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झाला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात शिवलाय आणि इथून थोडंसं डेंजर एंडकडे आले होते, पण तिथून क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झाले आणि 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 रन ऑन दी बोर्ड. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे जिथे युवांस 11 सतपाटी संघ तर एका बाजूला लाखिवले. यावेळी सोडवलाय सरळ बॅटचा वापर. फ्रॉम मिडल ऑफ द बॅट चेंडू सरळ लॉंग ऑफला क्लिअर करेल. सीमा रेखा पार षटकार.
धन्यवाद. या षटकारीने मात्र धावफलक 32 या कडे जाऊन पोहोचला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला ईशान वरती हल्ला बोल केला जातोय. आतापर्यंत महागडे षटक हाताळलं जरूर. तन्मय देखील या गोलंदाजाने महागडे षटक हाताळलं. इथून आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणता येईल. जिथून लाखिवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पंबल झाली आणि इथून मात्र नक्कीच एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 33 रन ऑन दी बोर्ड. 33 धावा त्या ठिकाणी एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना. धन्यवाद. थँक्यू. नोमॅन गोलंदाज त्या ठिकाणी विप्लव आलाय. खराब चेंडू जरूर असेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे आणि खराब चेंडूवरती पनिशमेंट केले जात आहे. नो +6 एकंदरीत 7 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील बोनसच्या स्वरूपामध्ये. आ बैल मुझे मार हे मात्र मैदानामध्ये दर्शवत असताना इथून 7 धावा स्कोर कार्ड वरती ऍड झाल्या. या 7 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 40 आकड्यावरती. 40 रन ऑन दी बोर्ड. 40 धावा काही जबरदस्त. चला क्षेत्ररक्षक मध्ये या. धावफलक आपण पाहिला 40 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. खराब चेंडू हाताळला. इथून यस फ्री हिट असेल. यस लायसन्स असेल या चेंडूवरती. फ्री हिटचा सिग्नल दिलाय गेलाय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज विप्लव यावेळेस लिडिंग एज पाहायला मिळाली जरूर. त्या ठिकाणी कार्पेटला रोल करत दन 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 आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 42 आकड्यावरती. 42 रन ऑन दी बोर्ड. आतापर्यंत लाखिवली संघ काय मजबूत परिस्थितीमध्ये आहे. जिथून जी सुरुवात राहिली गेली कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली सुरुवात कराल तेव्हा तेव्हा मात्र येणाऱ्या मागून फलंदाजावरती थोडंसं प्रेशर कमी राहतं आणि तीच सुरुवात लाखिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक गड्याच्या मोबदल्या जरूर एक विकेटचं पतन जरूर झालंय पण इथून चांगली फलंदाजी साकारत असताना विराज तर एका बाजूला विशाल. यावेळेस चांगला शॉट सिलेक्शन. इथून क्षेत्ररक्षापासून थोडासा लांब राहिला. बॅकअप आहे त्या ठिकाणी. फंबल झाले आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण करत असताना आणि या 2 धावेने धावफलक 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 44 रन ऑन दी बोर्ड. 44 धावा. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. गोलंदाज विप्लव चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. मोठा प्रहार केलाय जरूर. इनसाइड आउटचा फटका आहे. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली पोहोचलाय.
काय जबरदस्त गुड जस्ट विकेट टेकन बिग विकेट डाऊन फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी धन्यवाद. नवीन फलंदाज आर्यन आलाय त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता गोलंदाज विप्लव. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. तिसरा षटक आहे प्रगतीपथावर. उलटच बॉल सरळ बॅटचा वापर जरूर. क्षेत्ररक्षण तितकंच चांगला. रिटायर सर्कल मध्ये प्रोटेक्शन काही चाणक्ष क्षेत्ररक्षक कसा असावा हे मात्र दर्शवत असताना त्या ठिकाणी वैभव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण. इथून एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड जरूर होईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 45 आकड्यावरती 45 रन ऑन दी बोर्ड. आतापर्यंत लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना लाखिवली संघ 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच नो चेंडू हाताळलाय. इथून खराब चेंडू हाताळला असताना विप्लव यस गोलंदाज त्या ठिकाणी नक्कीच चेंज होईल कारण की 2 बिमर हाताळलेत. नवीन गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल. इथून मात्र नक्कीच वैभवला मात्र आणलं जात आहे बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील बॉलिंग ट्रॅकवरती वैभव. यस फ्री हिटचं सिग्नल आलंय. लायसन्स असेल या चेंडूवरती. संधीचं सोनं निर्माण करेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज वैभव तर एका बाजूला आपण पाहिला. यावेळेस भन्नाट वेगावरती स्वार डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मोठा प्रहार केला. इनसाइड आउटचा फटका इंटू द गॅप मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करीस 47 धावा समस्व. 47 रन ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला. धन्यवाद. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भाविकला आणलं जात आहे. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. पहिलाच बॉल शेवटच्या षटकातील. यावेळेस नक्कीच अखू टप्प्याची लेंथ लाईन होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचले घेतोय. डॉट बॉल आलाय. इथून चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. आतापर्यंत लाखिवली संघ मजबूत परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 47 आकड्यावरती धावफलक आपण पाहिला. चांगल्या धावा त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच डाऊन द लेगचा मारा राहिला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय. यस वाईट प्लस 22 एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होतील. आणि या 2 धावेने 49 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजे लाखिवली संघ. पहिलाच बॉल तेच थरार जरूर हाताळला. तदनंतर वाईट बॉल कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी हाताळत असताना त्या ठिकाणी गोलंदाज भाविक
याही वेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी शेवटची आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळतोय भाविक. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, त्याला वेळेस मात्र आक्रमण केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. या वेळेस मात्र चेंडू सरळ बॅकवर्ड शॉट लेगला क्लिअर करेल. आलाय सी मारेखा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. हा चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. 53 रन ऑन दी बोर्ड. 53 धाबा धावफलकावरती. इथून भाविक वरती देखील हल्ला बोल केला जातोय. खराब चेंडू जशाच तसे प्रत्युत्तर दिलं जात आहे. जैसी गेंद वैसा नसीहत. गोलंदाज पुन्हा एकदा भाविक. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय जरूर. इथून डॉट बॉल आलाय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावफलक आपण पाहिला तर आतापर्यंत 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्थिर आहे. धावसंख्येला थोडस ग्रहण लागलं गेलंय. गोलंदाज पुन्हा एकदा भाविक. याही वेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न लावून पंचांकडे एक धाव मिळाली आणि इथून नक्कीच एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. 54 रन ऑन दी बोर्ड. 54 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र उडावलाय जरूर. चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय. आलाय चेंडू सी मारेखा पार. षटकार. यस, रिव्ह्यू आलाय या ठिकाणी. पंचांचा कॉल रिव्ह्यू आलाय. थर्ड अंपायर विशाल अंबात. यस, बीमर चेंडू आहे. इथून मात्र नक्कीच बीमर +6. एकंदरीत 7 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि नक्कीच 7 वाला चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज भाविकने. या 7 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावरती. 61 रन ऑन दी बोर्ड. काय जबरदस्त या ठिकाणी षटकार आलाय. खराब चेंडू हाताळला भाविकच्या माध्यमातून. या वेळेस मात्र चेंडूला उडवलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. आलाय लांब लांब षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 67 रन आणि 68 धावांचं लक्ष आहे त्या ठिकाणी युवांश 11 सातपाटी संघाला. चला नेक्स्ट पुकार असेल अगवन सिसुपाडा कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी दोन्ही संघाचे कर्णधार. या अगवन सिसुपाडा कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी दोन्ही संघाचे कर्णधार लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल.
धन्यवाद. यस, 2 फलंदाज पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तुषार तर एका बाजूला, तन्मय बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं लाखिवली संघाचा विराज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल असेल तुषार. यावेळी द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा, पंचांचा बोट आकाशाकडे, फिंगर इज गॉन, अंपायर नाव, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन होतोय तो म्हणजे युवांस 11 सातपाडी संघाचा तुषार. बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. इथून नक्कीच जवळचा डॉक्टर गोल्या तर नाही घेऊन आला, पण इथून लाखिवलीचा गोलंदाज विकेट जरूर घेऊन गेलाय. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी विराजच्या माध्यमातून. विराज नवीन बॅटल आलाय. तन्मय गोलंदाज पुन्हा एकदा विराज. यावेळेस वळवलाय चेंडूला, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना लाखिवली चेडोबा स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना विराज व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज, पॉवर प्लेच्या बंधनामधला पॉवरफुल गोलंदाज. तन्मयला मात्र पूर्णपणे बीट करत चेंडू सरळ सेफ हँड मध्ये जाऊन यष्टीरक्षकाच्या मध्ये विसावला गेलाय. इथून क्षेत्ररक्षण आहे, फंबल झाली त्या ठिकाणी, चेंडू सरळ कार्पेटला रोल करत येतोय आणि तेच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. अचूकरित्या फेकी नाही, या बॅकअप चांगला आहे. इथून त्याच कारणास्तव डेंजर एंड कडे तन्मयला देखील या ठिकाणी परतावा लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना, कुठलीही गरज नसताना मात्र तन्मयला परतावा लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. कारण की इथून जर पराभूत झालात तर परतीचा प्रवास करावा लागेल आणि या स्पर्धेची 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. धन्यवाद. इथून मात्र 2 सलामीर फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने पाठवून दिले गेले. खराब कॉलिंग होती, त्याच कारणास्तव फलंदाज बाद होताना तन्मय देखील धावचेच्या स्वरूपामध्ये बाद झाला. गोलंदाज विराजचं मी नक्कीच कौतुक करेन, चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत. यावेळी सोडवलाय खराब चेंडू, त्याच्यावरती आक्रमण आणि आक्रमण, चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार, षटकार 6. धन्यवाद, थँक्यू.
बॅकवर्ड शॉट लागला जरूर काही जबरदस्त षटकार आलाय त्या ठिकाणी फलंदाज वैभवच्या बॅटमधून महत्वाचा षटकार असेल आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती 8 रन ऑन दी बोर्ड 8 धावा विराज आहे गोलंदाज कुठेतरी खराब चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती मात्र हल्ला बॉल केला गेला यस मॅच बॉल आलाय त्या ठिकाणी नक्कीच चांगली फलंदाजी इथून तन्मय जरी फलंदाज बाद झाला तरी इथून त्याची जागा भरून काढण्याचं कार्य मीही देखील करू शकतो हे दर्शवत असताना वैभव या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय गोलंदाज विराज पुन्हा एकदा पुढील बॉल पहिल्या षटकातील यावेळी चेंडू आखोटप्प्याची लेंथ लाईन होती सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय इथून वन बाउन्स सरळ क्लिअर करेल लॉंग ऑनला आलाय सीमा रेखा पार चौकार धन्यवाद आणि या चौकाराने धावफलक आपण पाहिला तर 12 रन ऑन दी बोर्ड 12 धावा एवलीज थोडीशी हलकीशी लिडिंग एज पाहायला मिळाली चांगलं प्रोटेक्शन आहे बॅकवर्ड शॉट लेगला इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती 13 रन ऑन दी बोर्ड पहिल्या षटकाची होते समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्ती करीस 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात इथून येणारी चेंडू असतील 18 आणि 55 धावेची गरज आहे 18 चेंडू 55 धावा हे सामन्याचं समीकरण आहे वैभव अजूनही मैदानामध्ये आहे तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी तन्मय गोलंदाज रोशन आलाय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटक आपण पाहिला विराटच्या इथून फक्त 13 धावा खर्च केला इथून येणारे चेंडू आपण पाहिले तर 18 आणि 55 ची गरज आहे 18 गेंदे से 55 रनों की दरकार फिर एक बार गेंदबाजी की ओर से गेंदबाज रोशन तर बल्लेबाज यहाँ पर वैभव थोडस स्पीडअप करा मित्रांनो काही करा गोलंदाज रोशन तर एका बाजूला वैभव मोठा प्रहार केलाय मिस टाइम स्ट्रोक झालाय चेंडू बराच काळ हवेत क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली आलाय गुड जज विकेट टेकन बिग विकेट डाऊन फलंदाज बाद होताना वैभव बॅक टू द पवेलियन कॉन नवीन फलंदाज ईशान आलाय गोलंदाज रोशन चांगली गोलंदाजी हाताळली यावेळी फुल टच बॉल इनसाइड आउटचा फटका जरूर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे वन बाउंड चेंडूला फील्ड केला तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती 14 रन ऑन दी बोर्ड 14 धावा फलंदाज तन्मय लेफ्ट हँड बॅटल पाहायला मिळतोय त्या ठिकाणी रोशन चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर त्याच्या डावावरती राहिला उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील गोलंदाज रोशन कारण की इथून 68 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे प्रथम फलंदाजी करत असताना लाखिवली संघाने 67 धावा जमावल्या गेल्या आणि 68 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं गोलंदाज पुन्हा एकदा त्रिक्या बाजूला तन्मय यावेळेस काय जबरदस्त प्लेट अँड मिस डॉट बॉल चांगली गोलंदाजी इथून डॉट बॉल आलाय महत्वाचा डॉट बॉल असेल कारण की इथून प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल फलंदाजावरती आणि जेव्हा जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळतोय तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षकाचं आत्मबळ मात्र नक्कीच दुणावतं यावेळेस काही जबरदस्त लास्थित मलिंगा स्टाईलमध्ये गोलंदाजी करत असताना रोशन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय इथून बॅकअप आहे एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय
15 एकावर 5 15 धावा 15 रन ऑन दी बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत रोशन. या गोलंदाजाने प्रभावित केलाय, अधिराज्य गाजवला आजच्या रजनीमध्ये. यावेळी सॅक्रो द लाईन, इथून मात्र बॅकवर्ड शॉट लागला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत. चेंडू सरळ क्लिअर करेल. नो चान्स फॉर द फिल्डर अँड 4 रन. 4. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 धावा 19 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून लिडिंग एज जरूर पाहायला मिळाली. तितकंच चांगला बॅकअप, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 सेकंदावरती. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 20 सेकंदावरती जाऊन पोहोचले. 10ची सरासरी गाठत ते म्हणजे युवांश 11 सातपाटी संघ. इथून गेअर चेंज करावा लागेल, कारण की ज्या अनुषंगाने तुम्हाला धावा जमवायच्या आहेत त्या धावावरती प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमकता फलंदाजी करावी लागेल. कारण की इथून लाखिवली संघ आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये आहे, कारण की इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 48 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 48 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज राहुल सेदड त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलाय. तर एका बाजूला फलंदाज ईशान आहे. 12 चेंडू 48 ची गरज असेल. यावेळी सप्रतिम चांगला शॉट सिलेक्शन, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 30 सर्कलमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एकच धावेवर सॅटिस्फाय. इथून येणारे चेंडू असतील 11 आणि 47 धावेची आवश्यकता असेल, ती म्हणजे युवांश 11 सातपाटी संघाला. 11 चेंडू 47 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज राहुल सेदड हा गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी हाताळतोय. उर्वरित अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील, कारण की राहुलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण हाताळत असताना पहिलाच बॉल चांगला हाताळला गेला. यावेळी मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिलाय. चेंडू बराच काढावेत. तू मे मध्ये ही फंबल झाली. त्या ठिकाणी कॉलिंग व्यवस्थित नव्हती आणि त्याच कारणास्तव या 3 धाबा परिपूर्ण करताना आणि याही वेळेस एकंदरीत 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. याही वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि ह्या धाबा किती महत्वाच्या असतील हे देखील खूप राहील, कारण की जुनी इथून या 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 सेकंदावरती. 24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा. इथून मात्र जरूर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. झेल कुठेतरी कॅरी झाला असता, पण कॉलिंग नव्हती. तू मे मध्ये हा सरळ जीवनदान आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस काय जबरदस्त गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी राहुल सेदड हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी हाताळतोय राहुल, कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी हाताळाल तेव्हा मात्र प्रेशर थोडंसं फलंदाजावरती कन्वर्ट होईल. इथून या वेळेस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. इथून 8 चेंडू 43 ची गरज असेल, ती म्हणजे युवांश 11 सातपाटी संघाला. 8 चेंडू 43 धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. युवांश 11 सातपाटी संघ स्विचटचा या ठिकाणी प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल आलाय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून 7 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता असेल.
यावेळी स्कोलवर टप्प्याची लेंथ लाईन सरळ पॅटचा वापर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यस विकेटचं पतन पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना इथून इथून 6 चेंडू आणि 43 शिखरच असेल. सहा चेंडू 43 शिखरच आहे. यावेळी स्कोलवर टप्प्याची लेंथ लाईन इथून मात्र चांगला बॉल. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आर्यन आहे. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू 43 शिखरच. इम्पॉसिबल इन मॅथमॅटिकल असं टार्गेट आहे युवन्स 11 सतपाटी संघाला. जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या ठिकाणी लाखिवली संघ पाहायला मिळतोय. यावेळी वेगावरती स्वार डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. शेवटच्या आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून 4 चेंडू आणि 43 ची गरज आहे. काही जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी लाखिवली चेडोबा स्पोर्ट्स या संघाने पलटवार गोलंदाजी हाताळली गेले. याही वेळेस वळवलाय चेंडू. इथून मात्र नक्कीच विकेटचं पतन पाहायला मिळेल. कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद विप्लव बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज उमेश आलाय त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती. रिव्हर्सचा टेम. चेंडू सरळ जाऊन यष्टाना दल्लाय. फलंदाज बाद होताना उमेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. थँक्यू. इथून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकार मारला तर इथून नक्कीच संधी होती. मयूरने जर षटकार मारला असता तर नक्की तन्मयकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. ह्यासाठी ईशानसाठी देखील मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज होता. इथून यस विजयचा सिक्का मुहूर्त करत असताना विजयश्री संपादित करतोय त्या ठिकाणी लाखिवली चेडोबा स्पोर्ट्स संघ. इथून कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम आपण पाहिली त्या ठिकाणी युवन्स 11 सतपाटी संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या फ्रेंड चषकातर्फे लक्ष आभार असेल. इथून दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल जिथे आगवण शिसूपाडा संघ तर एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी. जशी सामन्याला सुरुवात होईल या आमच्या मायक्रोफोनवरती थोडंसं हलका बदल आमचे साथी समालोचक या ठिकाणी अनिकेत जी रावते. तत्पूर्वी आपण ऐकूया किरिस्का गाणं.